भाजप हा मजबूत पक्ष असून 1,42,00,000 सक्रिय सदस्य असणारा पक्ष. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य. मॉकड्रिलच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार हाय अलर्ट मोडवर. राज्य सरकारकडून अंतर्गत पातळीवर हालचालींना वेग. पालकमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना प्रशासनासोबत संपर्कात राहण्याचे निर्देश. उद्या 4 वाजता नाशकात मॉकड्रिल होणार. नाशिकच्या KTHM कॉलेज इथं मॉकड्रिल होणार. शहरात एकाच ठिकाणी मॉकड्रिल घेण्याची तयारी. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू आक्रमक. गुरुकुंज मोजरी इथं 7 जूनपासून बच्चू कडू आमरण उपोषण करणार. रत्नागिरी जिल्ह्यात उद्या मॉकड्रिल होणार. सागरी सुरक्षेच्या दृष्टीनं रत्नागिरी जिल्हा महत्त्वाचा. जिल्ह्यात एकूण 16 लँडिंग पॉइंट्स, मेरकरवाडा बंदर आणि अल्ट्राटेक जेट्टी या ठिकाणी मॉकड्रिल पार पडणार. मालेगाव शहरासह तालुक्यात जोरदार वादळी वारा. ताशी 100 ते 120 वेगानं वाहतायत वारे. या वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली. काही घरांचे पत्रेही उडाले. बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचं नुकसान. वीज पडून जनावरं दगावली. नुकसानग्रस्तांना शासनाकडून मदत देण्याची प्रक्रिया सुरू. सोलापूरच्या उजनी धरणातनं सीना नदी पात्रात सोमवारपासून पाणी सोडणार. शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर प्रशासनाचा निर्णय. माणगावात भीषण अपघात. भरधाव टेम्पो ट्रॅव्हलरची पोलीस जीप आणि दुचाकीला धडक. अपघातात तिघांचा जागीच मृत्यू. मृतांमध्ये 2 पुरुष आणि 1 महिला. उल्हासनगरमध्ये आर्थिक व्यवहारातनं एका तरुणाला मारहाण. मारहाणीची सगळी घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.